तर आज मी आलो होतो नायगावला. तर राम राम पब्लिक, मी तुमचा भागवत पिचकेवार. मी राहतो नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात. तर आज नायगावला येण्याचं कारण काय आहे ते सांगतो तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये. जवळपास 7 ते 8 महिने झाले की मी नायगावला आलो नव्हतो. आणि मागच्या एका टूरमध्ये कोणती व्लॉगर नायगावला आलेली होती हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नायगावमधून किती जण व्लॉग्स आणि रील बनवतात हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळ्यात पहिलं फ्रेश डे होऊन मी गेलो माझ्या मामाच्या हॉटेलमध्ये. तिथं जाऊन पाहतो तर काय एवढा गर्दा होता. आणि तिथं होता मामाचा मुलगा एकटाच. या वयात लेकरं खेळतात, मजा करतात, मस्ती करतात, पण हे आहे की हॉटेल सगळं एकटं सांभाळतो, सर्व काम करतो. मग त्याची थोडी कामात मदत करून मी निघालो पुढी. आता नायगावला येण्याचं कारण असं होतं की तर 2 दिवसानं माझ्या मामाच्या मुलीचं होतं लग्न, त्यासाठी मी नायगावला आलो होतो बघा. आता हे व्हिडिओ नायगावमधून किती जण पाहतात हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि हा आयडीवर जर नवीन असाल तर फॉलो करून मला सपोर्ट करा, कारण तुमच्या एका फॉलोनं मला खूप मदत भेटते. आता सायंकाळच्या वेळेला निघाल्या होत्या आळंक्या आणि त्यात एवढी गर्दी जमा होईल मला वाटली नव्हती बघा. चक्क रोड जाम झालता की एवढी गर्दी जमा झालती. आणि आपण कोणाचाही विचार न करता पब्लिक मध्ये आपली व्लॉगिंग चालू ठेवली होती बघा. आणि आपल्यासोबत आपल्या दीदीचा पण सपोर्ट होता, त्यामुळे आपल्याला कशाची भीतीच नव्हती बघा. नंतर संध्याकाळच्या वेळेला पाय दुखायले मधून कार मधूनच शूटिंग केली बघा. आता जवळपास 4 ते 5 तासानंतर सर्व देवाचे दर्शन ते करून आळंक्या आल्या परत घरी. तर आजचा व्लॉग मी इथंच थांबवतो. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. आणि असेच व्लॉग पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा, कारण तुमच्या एका फॉलोनं मला खूप सपोर्ट भेटते. तर भेटूया एका नवीन व्लॉग मध्ये.